एक गोष्ट मात्र खरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्याही परिस्थितीत आणि काळात स्वतःला कसं जुळवून घ्यायचं हे चांगलंच ठाऊक आहे. फक्त परिस्थितीनुसार बदललं नाही तर शेवटी सकारात्मक चर्चेच्या केंद्रस्थानी कसं राहायचं यावर त्यांची पकड खूप छान दिसून येते. नमस्कार, मी विजय पाठक. आपल्या राजकीय रणभूमी या चॅनलमध्ये स्वागत आहे. कॉक्रोच आंदोलनाच्या वेळी हे पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आलं. गेल्या 2 महिन्यांपासून चाललेलं ते आंदोलन अवघ्या 3 मिनिटाच्या व्हिडिओमुळे संपून गेलं. आणि ते 3 मिनिटाचं एक व्हिडिओ जो संपूर्ण देशामध्ये खूप छान पद्धतीने व्हायरलसुद्धा झाला. खास आजच्या जेनझी म्हणजेच नव्या पिढीला समोर ठेवून तो बनवला गेला होता. जसं लोक इंस्टाग्रामवरती थेट लाईव्ह येतात अगदी तसाच फोन पोर्ट्रेट मोडमध्ये ठेवून तो शूट केला गेला. आणि या व्हिडिओसाठी पारंपरिक पद्धतीनं त्यांनी पार बाजूला ठेवून दिलं. हा व्हिडिओ ऐन मध्यरात्री पोस्ट करण्यात आला, जेव्हा आजची तरुण पिढी मोबाईलवरती रील स्क्रोल करत असते. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे मित्रो असा उल्लेख न करता फ्रेंड्स असा शब्द वापरला. मग काय, काही मिनिटातच तो व्हिडिओ तुफान व्हायरलसुद्धा झाला. काळ आणीबाणीचा असेल तर मोदी शिखांच्या वेशात चर्चेला येत आहेत. राम रथयात्रेची स्थिती असेल तर अडवाणींचे सारथी म्हणून दिसत आहेत. आणि आंदोलन कॉक्रोचांचं असेल तर मध्यरात्री इंस्टाग्राम व्हिडिओ आणून सगळी वाहवा मिळवत आहेत. हीच खरी त्यांची ताकद आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत स्वतःला बदलून आघाडीवरती कसं राहायचं ते त्यांना अचूकच जमतं. मोदी लवचिक आहेत. ज्या सोनम वांगचुक यांच्यावरती NSA लावण्यात आला होता, त्यांच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना करायलाही त्यांनी मागे पुढं पाहिलं नाही. पण त्याचवेळी कुठं नमतं घ्यायचं नाही हे मात्र त्यांना स्पष्ट ठाऊक आहे. 2011मधील सद्भावना उपास असो किंवा 2020मधील शाहीनबागचं आंदोलन, कोणालाही खुश करण्यासाठी मोदींनी कोणत्याही समाजाची जास्त बाजू घेतलेली नाही. पण दुसरीकडे जेव्हा शेतकरी आंदोलनाने प्रचंड रूप धारण केलं तेव्हा त्यांनी स्वतः टीव्हीवर येऊन 3 कृषी कायदे मागं घेतले. कुठे लवचिकता दाखवायची आणि कुठे ठाम राहायचं याचं अचूक गणित त्यांच्याकडे आहे. एक राजकीय नेते म्हणून नरेंद्र मोदी नेहमीच त्यांच्या विरोधकांच्या समजण्याच्या पलीकडं आणि त्यांच्या अंदाजाच्या कित्येक मैल पुढं राहत आहेत. आणि याच कारणामुळे ते सातत्याने विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला दिसून येतात. टीका करण्यासाठी टीकाकार असतातच. इथं देवालासुद्धा लोक सोडत नाहीत, माणसाला कसं सोडतील. धन्यवाद.